तर यासाठी Googleवरती NPCI असे सर्च करा आणि NPCI सर्च केल्यानंतर बघा तुमच्यासमोर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक अधिकृत वेबसाईट आहे. ती वेबसाईट ओपन होणार आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला कंझ्युमर हा पर्याय निवडायचा आहे. लक्षात घ्या आपण काय करतोय तर आपण आपल्या तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेली बँक आपल्याला बदलायची आहे. जुनी बँक असेल तरी नवीन करता येते आणि जर तुमच्या आधार कार्डला बँकच लिंक नसेल तरी देखील ही ऑनलाईन पद्धतीने आपण आता लिंक करू शकणार आहोत. तर कंझ्युमर या पर्यायावर आपण या ठिकाणी क्लिक करूया. कंझ्युमर पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा सगळ्यात शेवटी जो पर्याय आहे भारत आधार सीडिंग इनेबलर बेस म्हणतात याला, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपल्याला NPCI पुढच्या पेजवर घेऊन जाईल. आता इथे काय होते अनेकांना येते की ते पर्याय कुठे कसं करायचं आम्ही तर लक्षात घ्या इथे वरती साईडला बघा म्हणजे डावीकडे बघा सर्व पर्याय आहेत. या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर आपल्याला आपल्या आधारला बँक अकाउंट लिंक करायचं. तर मग मी आधार सीडिंग किंवा डीसीडिंग याच्यावर क्लिक करतो. आता आल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तुमचा जो काही 12 अंकी आधार नंबर असणार आहे तो 12 अंकी आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि पुढे आहे बघा रिक्वेस्ट फॉर आधार म्हणजे नक्की तुम्हाला सीडिंग आणि डीसीडिंग हे दोन पर्याय आहेत. यामध्ये सीडिंग म्हणजे काय की तुमच्या आधार कार्डला तुम्हाला बँक अकाउंट लिंक करायचं याला सीडिंग म्हणतात. आणि डीसीडिंग म्हणजे काय तर अनेकांचं काय झालंय माहिती का अनेकांचं कर्ज खातं त्यांच्या आधार कार्डला लिंक झालेलं आहे किंवा अनेकांचं बँक अकाउंट असं आहे की जे त्यांना नको आहे किंवा त्याचे विविध प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे त्यांना ते त्यांच्या आधार कार्डला लिंक म्हणजे अनलिंक करायचं आहे हटवायचं आहे. तर त्यांनी डीसीडिंग हा पर्याय निवडा. आता आपण या ठिकाणी काय दाखवतोय की सीडिंग म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुम्हाला बँक खाते लिंक करायचं. आता सिलेक्ट युअर बँक मध्ये बघा सुरुवातीला 4-5 बँक होत्या. आता यामध्ये सर्व बँक आलेल्या आहेत. आपल्याकडच्या सर्वच्या सर्व बँक ऍक्सिस बँक बघा आपल्याकडे चालते, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, तसेच सर्वाधिक चालणारी बँक ऑफ महाराष्ट्र देखील या ठिकाणी आहे, कॅनरा बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे. सर्वात जास्त जिथे लाडक्या बहिणी आहेत जिथे शेतकरी बांधव आहेत ती इंडिया पोस्ट पेमेंट बँक देखील या ठिकाणी आलेली आहे. इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, त्यासोबत जनता सहकारी बँक देखील असणार आहे. तसेच अनेक जिल्हा सहकारी बँक देखील यामध्ये बघा जिल्हा सहकारी केंद्रीय बँक असणार आहेत. सर्व बँक तुमची जी कुठली बँक आहे ती सगळ्या बँक आता या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत. एवढंच नाही तर डिस्ट्रिक्ट बँक देखील येत्या काही दिवसांमध्ये यामध्ये ऍड होतील म्हणजेच की जिल्हा मध्यवर्ती ज्या बँक असतात त्या देखील या ठिकाणी लवकरात लवकर येत्या काही दिवसांमध्ये येणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया अनेक जण विचारतात की SBI मध्ये खातं आहे तर मी आता स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी निवडतो. पुढील पर्याय काय आहे तर सीडिंग टाईप. सीडिंग टाईप मध्ये आता 3 पर्याय आहेत. यामध्ये बघा फ्रेश सीडिंग एक आहे, मुवमेंट म्हणजे सम बँक सेम बँक विथ अनदर अकाउंट आहे आणि मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक. पर्याय काय आहे समजून घ्या. फ्रेश सीडिंग म्हणजे काय ज्याच्या आधार कार्डला बँक खातेच लिंक नाही त्यांनी हा फ्रेश सीडिंग हा पर्याय निवडायचा आहे. लक्षात घ्या. आता ज्याच्या आधार कार्डला ऑलरेडी बँक खाते लिंक आहे म्हणजे लक्षात घ्या समजा युनियन बँकेमध्ये तुमची 2 खाती आहेत आणि युनियन बँकेमधलं एक खातं तुमचं आधार कार्डला लिंक आहे परंतु तुम्हाला ते सोडून दुसरं खातं लिंक करायचंय तर तुम्हाला मुवमेंट विथ सेम बँक विथ अनदर अकाउंटवर क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला मुवमेंट फ्रॉम वन बँक म्हणजे लक्षात घ्या की तुमचं समजा युनियन बँक ऑफ इंडियाचं खातं लिंक आहे आणि तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र करायचे तर तुम्हाला हा तिसरा पर्याय या ठिकाणी निवडावा लागणार आहे. आता तुमचा जो काही आहे तुम्हाला जे करायचे ते आधी समजून घ्या. नवीन असेल तर तुम्हाला फ्रेश सीडिंगवर क्लिक करायचं आहे. एकाच बँकेमध्ये दुसरं अकाउंट घ्यायचं असेल तर तुम्हाला मुवमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट घ्यायचं आहे आणि तुम्हाला एका बँकेतून डायरेक्ट दुसऱ्या बँकेला जर तुम्हाला सीडिंग करायचे तुम्हाला मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक यावर क्लिक करायचे. त्यानंतर खाली पर्याय काय आहे तर खाली तुम्हाला या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या आता कुठली बँक आपण या ठिकाणी निवडली तर स्टेट बँक ऑफ इंडिया निवडली आणि फ्रेश सीडिंग या ठिकाणी करतो तर तुमचा अकाउंट नंबर स्टेट बँक ऑफ इंडियाचा या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर परत कन्फर्म अकाउंट नंबर यावर क्लिक करायचं. बाय सबमिटिंग या बटनावर क्लिक करून खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे बघा 871398 जो काय असणार आहे तो टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आणि सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट ही होणार आहे आणि रिक्वेस्ट तुमची काही दिवसांमध्ये प्रोसेस होऊन साधारणपणे 8 दिवसांमध्ये तुमच्या आधार कार्डला बँक खाते ऑनलाईन पद्धतीने लिंक केले जाणार आहे. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची कोणत्याही प्रकारची गरज पडणार नाही. आता हे लिंक झालंय का ते पाहायचं असल्यास तुम्हाला आधार मॅप स्टेटस यावर यायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकून चेक स्टेटस वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे लिंक केलेली प्रोसेस होती ती कुठपर्यंत आली आहे किंवा कुठपर्यंत झाली आहे ही सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे
आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही. त्याखाली बघा आधार मॅपिंग हिस्ट्रीमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी आधी कोणतं सीट डिसाईड केलं होतं का नव्हतं हे देखील तुम्हाला दिसणार आहे. या सर्वांसाठी तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड नंबर टाकायला लागणार आहे, दुसरं तुम्हाला या ठिकाणी काहीच लागणार नाही. त्याच्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. अनेकांचं असतं बघा की आम्हाला आमच्या बँक खातं आधार कार्डला लिंक करायचंय किंवा आमचं चेंज करायचंय, तर तुम्ही आता हे सर्व ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात. याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.